सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एक छोटेसे गाव आहे पळशी. या गावातील दोन मेहनती शेतकरी विकास जाधव आणि भरत जाधव गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ते द्राक्ष शेती करत आहेत. त्यांच्या बागेत तयार होणारा द्राक्षमाल थेट युरोपमध्ये एक्सपोर्ट होतो. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या बागेत उत्पादन चांगले होत होते, पण त्यापैकी फक्त 60 ते 70% मालच एक्सपोर्टसाठी योग्य ठरत होता. उरलेला माल मात्र युरोपच्या दर्जाला पात्र ठरत नव्हता. यामागचं मुख्य कारण होतं द्राक्ष पिकामध्ये येणारा ब्राउनी रोग. या रोगामुळे द्राक्षांचा दर्जा कमी होत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल एक्सपोर्टला जात नव्हता. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी चिंता होती. पण गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी त्यांच्या शेतीत एक मोठा बदल घडला. ते वनिता ॲग्रोच्या संपर्कात आले. वनिता ॲग्रोच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या द्राक्ष बागेचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले. पाणी परीक्षण, माती परीक्षण, पान आणि देठ परीक्षण, जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपचे योग्य नियोजन, कॅनोपी मॅनेजमेंट, झाडांवरील घडांची योग्य संख्या आणि घडांमधील मण्यांची संतुलित संख्या, या सर्व गोष्टींवर अतिशय बारकाईने काम करण्यात आले. आणि या सर्व मेहनतीचा परिणाम आज स्पष्ट दिसतो आहे. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या बागेतील तब्बल 98 ते 99% द्राक्षमाल हा पूर्णपणे युरोप एक्सपोर्टसाठी हार्वेस्ट होत आहे. आज त्यांच्या पूर्ण 18 एकर द्राक्ष बागेत उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन घेतले जात आहे. फक्त विकास जाधव आणि भरत जाधव इतकंच नाही, तर त्या परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाही आज वनिता ॲग्रोच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पिकवल्या जात आहेत. ही फक्त द्राक्ष शेतीची कथा नाही, ही आहे योग्य मार्गदर्शन, शास्त्रीय शेती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीची खरी यशोगाथा. नमस्कार, मी विशाल ढेकळे, वनिता ॲग्रोतर्फे सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पळशी गावामध्ये श्री विकास जाधव आणि भरत जाधव यांच्या द्राक्ष प्लॉटमध्ये उपस्थित आहोत. आपण आज त्या व्हिजिट निमित्त त्यांच्याशी काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात शेतकऱ्यांना द्यावा. नमस्कार, मी विकास तात्यासू जाधव. माझं गाव पळशी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली आणि आमचे बंधू आहेत, त्यांचं नाव भरत तात्यासू जाधव. तर साहेब, आता मला असं सांगा की तुम्ही साधारण किती वर्षापासून द्राक्ष शेतीत कार्यरत आहात? आम्ही साधारण मी द्राक्षमध्ये 2010 पासून कंटिन्यू आहे आणि आमच्या बंधुराजाचा विचार केला तर तो माझ्या अगोदर 2-3 वर्षापासून कंटिन्यू द्राक्ष करतो आम्ही. जवळपास तुम्ही 10-12 वर्ष द्राक्ष शेतीत कार्यरत आहात. तर ह्या 10-12 वर्ष तुम्ही द्राक्ष शेतीत कार्यरत असताना साधारणपणे तुमचा आणि वनिता ॲग्रोचा कधी संबंध आला? या कालखंडामध्ये असा विषय झाला की 2-3 वर्षापूर्वी आमच्या बागेमध्ये एक प्रॉब्लेम येत होता. तो प्रॉब्लेम बऱ्याच काळानंतर काय माझा सॉल्व्ह झाला नाही. माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला, पण मला तो सॉल्व्ह झाला नाही. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझा संबंध आला तो वनिता ॲग्रोच्या माध्यमातून अनुदादांशी संबंध आला. अनुदादांशी संबंध आल्यानंतर तो प्रॉब्लेम मला पहिल्या वर्षी पूर्णपणे फेस झाला. त्याच्यानंतर वनिता ॲग्रो आता मी गेले 3 वर्ष झालं कंटिन्यू करतो या. आणि वनिता ॲग्रोमध्ये असतील पूर्ण सोल्युबल फर्टिलायझर असेल किंवा तुमचे मायक्रोन्यूट्रियनची रेंज असेल की एवढी स्ट्रॉंग कुठल्याही आम्हाला कंपनीमध्ये बघायला मिळालेली नाही. त्याचा रिझल्ट आम्हाला खूप छान आला. त्याच्यानंतर त्यांचं PTOLचं जे काम आहे तेही खूप छान आहे. साधारण 2 ते 3 वर्ष झालं आपण तुमच्याशी काम करतोय. बरोबर आहे. तुम्ही त्यापूर्वी काम करायची पद्धत आणि नंतर काम करायची पद्धत आणि सायंटिफिकली आम्ही सांगत होतो तसं तुम्ही जसं केला तसं थोडक्यात आम्हाला जरा सांगा, कारण प्रत्येक शेतकऱ्यांना तसं समजू. बरोबर. पूर्वी आमची जी पद्धत होती ना सर, आम्ही की एखादा डिसीज सापडला किंवा एखादा प्रॉब्लेम सापडला की त्याच्यावर प्रोडक्ट वाईज काम करत होतो. पण ज्यावेळेला तुमच्या संपर्कात आलो की पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली की वॉटर मॅनेजमेंट हा विषय या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा. 90% काम जर केलं तर वॉटर मॅनेजमेंटवर बाकीचं काही प्रॉब्लेम येत नाही.
पहिल्यांदा वॉटर मॅनेजमेंट तुमच्याकडून शिकलो. 2 नंबरला त्या दृष्टीनं त्या स्टेजला पिट्युअल करणं, त्या स्टेजला जी काही मायक्रोन्युट्रियनची डिफिशियन्सी आहे ती भरून काढणं आणि त्या वेळेला ती मायक्रोन्युट्रियन देणं, हे 2 नंबरचा विषय झाला. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय झाला. आणि त्याच्यानंतर NPKचं मॅनेजमेंट असेल, ह्याही गोष्टी तुमच्या माध्यमातून आम्ही शिकलो. त्याच्यानंतर पुढे गेलो तर त्यातनं मिळणारं उत्पादन हे ज्या पद्धतीनं आम्ही पूर्वी काम करत होतो त्याच्या दृष्टीनं आता विचार केला तर त्यात डिफरन्स भयानक मोठा आहे. हां, भयानक म्हणजे आपण विचार करण्याच्या पलीकडचा तो डिफरन्स आहे. त्यातून मिळणारं उत्पादन असेल, त्यातून मिळणारा आम्हाला मिळणारे पैसे असतील, ह्यामध्ये मोठा बदल झाला. प्लस जे आता आपण हार्वेस्टिंगबाबत बोलत असतोय ते सर्वसाधारण हार्वेस्टिंगचे पर्सेंटेज 99% पर्यंत आम्ही हार्वेस्टिंगला गेलो. त्याचे रिटर्न्स आम्हाला चांगले मिळाले. यात आम्ही खूप समाधानी. या सगळ्या निमित्ताने एकच मला सांगायचं असं वाटतं की या सगळ्या द्राक्ष टेस्टमध्ये सहकार्य करायचं असताना वनिता ॲग्रोची टेक्निकलची टीम असेल किंवा सेल्सची टीम असेल, त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल या दोन्ही टीमचं मनापासून स्वागत करतो किंवा आभार मानतो. आणि त्याच्यानंतर दुसरं सहकार्य म्हणजे की वनिता ॲग्रोचे सर्वेसर्वा पवारसाहेब दादा यांचंही मनापासून आम्ही आभार मानतो. तुमचे मनापासून धन्यवाद मानतो जाधव साहेब. तुम्ही एवढ्या तुमच्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला चर्चा करण्यास संधी दिली. तसेच आम्हाला गेली 2-3 वर्ष वनिता ॲग्रोला तुमच्यासोबत काम करण्यास संधी दिली. आणि एकत्र काम करताना कंपनीद्वारे तुम्हाला काही गोष्टी ज्या सुचवल्या गेल्या त्यात तुम्ही बदल करून द्राक्ष शेतीत कसं जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल आणि भारतीय बाजारपेठेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल कसा उच्च गुणवत्तेचा जाईल याच्याबद्दल तुम्ही प्रयत्नशील आहात. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि असंच इतर शेतकऱ्यांनीही सुद्धा प्रेरणा घेऊन आपल्या शेतीमध्ये योग्य ते बदल करून आपली मालाची गुणवत्ता वाढवून भारतीय बाजारपेठ तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला भारतीय मालाचा ठसा उमटवावा असं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.